तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 9वी गणित भाग 1 वरती 1 मधलं दुसरं प्रकरण वास्तव संख्या आणि त्यातला सराव संच 2.5 आपल्याला बघायचा आहे. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण सराव संच 2.1 पासून 2.4 वर चर्चा केली. त्याचबरोबर गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण संच यातले सगळे सराव संच बघितलेत आणि संकीर्ण प्रश्न संग्रह सुद्धा बघितलेला आहे. आणि त्याचबरोबर गणित भाग 2चं पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध यावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. तर या अगोदरच्या ज्या काही व्हिडिओज आहेत त्या जर तुम्ही नसतील बघितल्या मित्रांनो तर त्या बघून घ्या. त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. जाऊयात पुढे. तर या ठिकाणी बघा इथे किमती काढा. तर याचं अर्थ केवल मूल्य या चिन्हाचा अर्थ. आता या केवल मूल्यामध्ये जर का 2 असेल तर बाहेर पडताना 2च पडतात आणि केवल मूल्यात -2 असेल तरी बाहेर पडताना 2च पडतात. म्हणजे आतमध्ये ऋण संख्या असेल धन संख्या असेल काही फरक पडत नाही, बाहेर पडताना ती धनच होते. एवढं लक्षात ठेवायचं फक्त. आता इथं बघा केवल मूल्यात 15 - 2. आता इथं 15 - 2 15तून 2 गेले 13 आणि 13चे बाहेर किती आले 2. संपला विषय. 4 - 9 4 - 9 किती -5 -5चे बाहेर आले 5 झालं. आता इथं बघा इथं 2 वेगळी केवल मूल्य आहेत. 7चे बाहेर आले 7 आणि -4चे बाहेर आले 4. 7 गुणिले 4 किती झाले 28 झाला. एवढी सोपी गणित आहेत मित्रांनो. ही अतिशय सोपा हा सराव संच खूप सोपा आहे. आता पुढची काही एक्झाम्पल तिथं जरा थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघा इथं सोडवा. आता ही 4 गणितं आपल्याला सोडवायची. इथं आता आपण जर बघितलं बघा पहिलं एक्झाम्पल बघा 3x - 5 बरोबर 1. आता इथं मला x ची किंमत काढायची. आता केवल मूल्यातून बाहेर पडताना बघा इथं 3x - 5 तर जसेच्या तसे राहतील. फक्त पलीकडे लिहायचं अधिक वजा 1. पलीकडे अधिक वजा 1. केवल मूल्यातून बाहेर पडल्यानंतर पलीकडे अधिक वजा 1 असते. आता इथं 2 उत्तर येतील. 3x - 5 बरोबर 1 येऊ शकतं किंवा 3x - 5 बरोबर -1 येऊ शकतं. ठीक आहे. आता या अनुषंगाने x च्या 2 किमती निघतील. एक आहे 3x बरोबर 1 आपल्या जागेवर -5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले +5. 3x बरोबर 1 + 5 किती झाले 6. x आपल्या जागेवर 6 आपल्या जागेवर 3 गुणिले इकडे आले भागिले. x बरोबर 3 दुने 6 x बरोबर 2 येईल किंवा 3x बरोबर -1 आपल्या जागेवर -5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले +5. 3x बरोबर -1 आणि +5 वजा अधिक वजा बाकी 5तून 1 गेले 4. x आपल्या जागेवर 4 आपल्या जागेवर 3 गुणिले इकडे आले भागिले 3. तर अशा प्रकारे मला 2 उत्तरं मिळाली. एक मिळालं x बरोबर 2 किंवा x बरोबर 4/3. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. एकदम सिंपल आहे. पहिला प्रश्न झाला मित्रांनो. दुसरा, तिसरा, चौथा सगळे प्रश्न असेच सोडवायचे. काय जास्त झंझट नाहीये. बघा पुढचा प्रश्न बघू आपण. बघा पुढचा 7 - 2x बरोबर 5. बघा 7 दुसरा प्रश्न 7 - 2x बरोबर 5. बघा 7 - 2x बरोबर 5. केवल मूल्यातून बाहेर पडले 7 - 2x बरोबर 5चे झाले अधिक वजा 5. ओके. आता -2x आपल्या जागेवरती बरोबर आता 2 उत्तर येतील ऍक्च्युली. एक 7 - 2x बरोबर +5 येतील किंवा 7 - 2x बरोबर -5 येतील. 2 उत्तर. म्हणून आता बघा -2x आपल्या जागेवर 5 आपल्या जागेवर 7 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -7 झाले. आता -2x बरोबर 5 - 7 5तून 7 जात नाही. 7तून 5 गेले 2 मोठ्या संख्येचं चिन्ह लिहिलं वजा. आता वजा वजा दोन्हीकडची चिन्ह बदलली म्हणून 2x बरोबर 2. x आपल्या जागेवर 2 आपल्या जागेवर 2 गुणिले इकडे आले भागिले 2 आणि x बरोबर बे. x ची किंमत आली 1. ओके. पलीकडे पण सेम तसंच आहे. -2x आपल्या जागेवर 5 आपल्या जागेवर 7 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -7. -2x आपल्या जागेवर वजा वजा दोन संख्यांना समान चिन्ह आहे तर इथं होणार बेरीज वजा वजा अधिक 7 आणि 5 सॉरी समान नाही म्हणजे बेरीज होणार 7 5 12. इथं वजाचं चिन्ह दोन्हीकडची वजा वजाचे चिन्ह गेली म्हणजे काय आलं बाबा 2x बरोबर 12 आलं. x आपल्या जागेवर 12 आपल्या जागेवर हे 2 गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले 2 भागिले झाले आणि x बरोबर बेसक 12. मित्रांनो एकदम सोपी गणित आहेत. बघा याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. आता तिसरं आणि चौथं गणित आपण बघूयात ज्याच्यामध्ये तुम्हाला भागाकार वगैरे दिसतोय पण घाबरायचं नाही. बघा 8x 8 - x भागिले 2 बरोबर आपल्याकडे 5 आहे. बघा आता 8 - x
भागिले 2 बरोबर अधिक वजा 5 केवळ मूल्यातून बाहेर पडलं. 2 भागिले पलीकडे गेले गुणिले 8 वजा x बरोबर अधिक वजा 5 गुणिले 2. मग 8 वजा x अधिक वजा 5 दुने 10 झालं. आता दोन उत्तर येतील बघा. 8 वजा x बरोबर अधिक 10 किंवा म्हणजे अधिक 10 म्हणजे 10च किंवा 8 वजा x बरोबर वजा 10. बघा वजा x आपल्या जागेवर 10 आपल्या जागेवर 8 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 8. वजा x बरोबर 10 तून 8 गेले 2. आता वजा x ची नको, x ची किंमत पाहिजे. दोन्हीकडची चिन्ह बदलली. x बरोबर वजा 2 झाले. वजाचा अधिक अधिकचा वजा x बरोबर वजा 2 किंवा पलीकडे बघा वजा x बरोबर वजा 10 वजा x बरोबर वजा 10 आपल्या जागेवर अधिक 8 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 8. वजा x बरोबर वजा वजा दोन संख्यांना चिन्ह कशी समान यांची होणार बेरीज 8 आणि 10 18 वजा 18 झालं. वजा x बरोबर वजा 18 आता दोन्हीकडची चिन्ह बदलून टाका. वजाचा अधिक x वजा 18चा अधिक 18 x बरोबर 18 संपला विषय. अशा प्रकारे मला x ची किंमत 18 मिळेल. ठीक आहे. याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आता आपण पुढचा जो आपला प्रश्न आहे पुढच्या प्रश्नाकडे बघूया. शेवटचा प्रश्न. ठीक आहे. बघा मित्रांनो शेवटचा जो प्रश्न आहे तो जरा दमदार आहे पण सोपा आहे. बघा या ठिकाणी काय दिले 5 अधिक x/4 बरोबर 5. ठीक आहे. मग 5 अधिक x/4 बरोबर अधिक वजा 5. ओके. दोन उत्तर 5 अधिक x/4 बरोबर अधिक 5 किंवा 5 अधिक x/4 बरोबर वजा 5 येईल. आता हा अधिक 5 आहे पलीकडे गेले वजा 5. बघा इकडचं कॅल्क्युलेशन करू. x/4 बरोबर 5 आपल्या जागेवर अधिक 5 पलीकडे गेले वजा 5. x/4 बरोबर 5तून 5 गेले 0 झाले. आता x बरोबर 0 आपल्या जागेवर 4 भागिले पलीकडे गेले गुणिले आणि x बरोबर 4 गुणिले 0 0 x ची किंमत 0 येऊ शकते. किंवा पलीकडे बघा x/4 आपल्या जागेवर वजा 5 आपल्या जागेवर अधिक 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 5 झाले. x/4 वजा वजा दोन संख्यांना समान चिन्ह आहे तरी ते होणार बेरीज 5 आणि 5 10 वजा 10. 4 भागिले तिकडे गेले गुणिले x बरोबर वजा 10 गुणिले 4 x बरोबर 10 चौक 40 वजाचं चिन्ह दिलं वजा 40 झाले. तर अशा प्रकारे x बरोबर 0 किंवा x बरोबर वजा 40 येतील. ठीक आहे. ओके. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण सराव संच 2.5 जो आहे तो संपवलेला आहे. सराव संच 2.5 झालेला आहे आणि या प्रकरणातले सगळे सराव संच बघितलेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 2 वरती चर्चा करू किंवा आपलं जे दुसरं प्रकरण आहे गणित भाग 2चं त्यावरती चर्चा करूयात. पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद.